हॅलो ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण लंचमध्ये बनवणार आहोत मलाई पनीरची रेसिपी. खमंग अशी रेसिपी बनते आहे. ते तुम्ही राईस किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. तर चला आपण सुरू करूया. मी 250 ग्रॅम्स पनीर घेतलेलं आहे आणि त्याला क्यूब शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर वेगळा शेपही तुम्ही देऊ शकतात त्याला. त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं घी घेऊन त्याच्यामध्ये पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. एक एक करून पनीरचे क्यूब्स त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी छान असे परतून घ्यायचे आहेत. पनीर आता छानपैकी परतलेलं आहे आणि गोल्डन ब्राऊन फ्राय झालेलं आहे, तर ते आपण काढून घेऊया. त्याच घीमध्ये उरलेल्या घीमध्ये कांदा टाकून घेऊया. 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे वापरलेले आहे. मोठे मोठे कट करून आपण ते घालून घेऊया. त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो मी कट केलेला आहे, तो पण आपण या मिश्रणात घालून घेऊया. त्यानंतर 2 मोठ्या साईजच्या चिली घेतलेल्या आहेत, त्या पण आपण ह्यात टाकून घेऊया. 4 ते 5 काजू घेतलेले आहेत आणि 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या मी यात घातलेल्या आहे. हे छानपैकी मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छानपैकी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत मोहरी, थोडेसे जिरे आणि धना पावडर. फोडणी देऊन आपण त्यात जो मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेऊया आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे. मसाल्याचा कलर थोडासा चेंज झाला की तो परतलेला आहे असं समजायचा आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर आपण जे फ्राय केलेले पनीर आहेत ते आपण त्यात आता घालून घेऊया. पनीर घातल्यानंतर आपल्याला 10 मिनटं कमी गॅसवर भाजीला शिजवायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी आपली आता शिजलेली आहे. अशा प्रकारे खमंग असं मलाई पनीरची रेसिपी तयार आहे. ही तुम्ही चपातीसोबत किंवा राईससोबतही सर्व करू शकतात. रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. थँक्यू.